कल्पना करा, एकीकडे इराण इस्रायल आणि अमेरिकेशी युद्ध करतोय आणि दुसरीकडे त्याच्या स्वतःच्या घरात गृहयुद्धाची आग पेटवण्याचा कट रचला जातोय. अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयए कुर्दिश सैन्याला आधुनिक शस्त्र पुरवून इराणमध्ये बंडखोरी भडकवण्याचा मोठा कट रचत आहे, असा संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय. सीआयएचा इराण विरोधी विशेष गट इराकी कुर्दिश नेत्यांशी गुप्त बैठका घेत असल्याची माहिती लीक झाली. काय आहे हा पूर्ण कट? सीआयए यशस्वी झाला तर इराणचं काय होईल? मध्य पूर्व पुन्हा रक्तानं नाव निघेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज इराण जगाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एकीकडे इस्रायलशी युद्धाची दगदगती आग, दुसरीकडे इराणच्या आतल्या भागात गृहयुद्धाची नवी चिंगारी. आणि ही चिंगारी पेटवण्यामागे अमेरिकेची सर्वात शक्तिशाली गुप्त संस्था सीआयए असल्याचा मोठा संशय व्यक्त झालाय. सीएनएनच्या रिपोर्टनुसार सीआयएचा इराण विरोधी विशेष गट गेल्या काही महिन्यांपासून इराकी कुर्दिस्तान प्रदेशातील उच्च पदस्थ नेत्यांशी गुप्त संवाद साधतोय. या संवादात मुख्य मुद्दा आहे इराणमधील कुर्दिश सशस्त्र गटांना आधुनिक अमेरिकन शस्त्र, ड्रोन, रॉकेट लॉन्चर्स आणि प्रशिक्षण देणं. आणि उद्देश फक्त एक, इराणला आतून कमकुवत करणं, जेणेकरून बाहेरच्या युद्धात इराण पूर्ण शक्ती वापरू शकणार नाही. आता थोडक्यात पार्श्वभूमी समजून घेऊ. इराणमध्ये सुमारे 80 लाख कुर्द लोक राहतात. मुख्यतः उत्तर पश्चिम इराणमध्ये इराक आणि तुर्कीच्या सीमेवर. हे लोक 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतरही स्वायत्ततेची मागणी करतात. इराण सरकारनं त्यांना नेहमीच दडपलंय. PJAK पार्टी फॉर अ फ्री लाईफ इन कुर्दिस्तान नावाचं गट गेल्या 20 वर्षांपासून इराणी सुरक्षा दलांशी छोट्या मोठ्या युद्धात गुंतलाय. इराकी कुर्दिस्तानचे नेते मसूद बारजानी यांच्या KDP म्हणजेच कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पक्षाचे लोक आणि इराकी पेशमेर्गा फार्सेस हे अमेरिकेचे जुने मित्र आहेत. 2003च्या इराक युद्धात अमेरिकेने त्यांना मोठे पाठबळ दिले होते. आता त्याच कुर्द नेत्यांना सीआयए पुन्हा वापरत असल्याचा संशय. काही सूत्रांनुसार गेल्या 3 महिन्यात इरबिल म्हणजे इराकी कुर्दिस्तानची राजधानी येथे किमान 2 गुप्त बैठका झाल्या. या बैठकीत सीआयए अधिकारी आणि इराणी वंशाचे अमेरिकन एजंट्स उपस्थित होते. त्यांनी कुर्दिश नेत्यांना इराणमध्ये लोकशाहीसाठी लढा असे आमिष दाखवले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवण्याचं आश्वासन दिलं. हे क्लासिक डिवाइड अँड रूल धोरण आहे. 1953 मध्ये सीआयएने इराणमध्ये तख्तापलट करून मोसदेक सरकार पाडलं होतं. 1980च्या दशकात इराण इराक युद्धात त्यांनी सद्दामला मदत केली. आता 2026 मध्ये पुन्हा एकदा इराणला आतून फोडण्याचा प्रयत्न आहे. कारण सध्याचे इराण इस्रायल युद्ध तीव्र होते. इराणचे अणु कार्यक्रम, हिजबुल्ला आणि हौती गटांना दिलेलं पाठबळ यामुळे अमेरिका आणि इस्रायल चिंतेत आहे. जर इराणच्या आत कुर्द, बलोच आणि अरब गट एकत्र बंड पुकारलं तर इराणी रेव्होल्युशनरी गार्डची सर्व शक्ती बाहेरच्या युद्धाऐवजी आतल्या दडपशाहीसाठी वापरली जाईल. काही सूत्र असेही सांगतात की या कटामध्ये इराणी विरोधी गट MEK म्हणजेच मुजाहिद्दीन ए खल्कचा देखील समावेश असू शकतो. MEKने गेल्या वर्षी इराकी कुर्दिस्तानमध्ये आपले काही प्रशिक्षण शिबिरं सुरू केली होती. आता सीआयए त्यांना कुर्दिश फार्सेसशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. शस्त्र पुरवठा मुख्यतः इराकी कुर्दिस्तानमधून इराणच्या सीमेवरून होण्याची दाट शक्यता आहे, जिथे पर्वत आणि जंगलामुळे गुप्त मार्ग सोपे आहेत. इराणचं म्हणणं आहे की हे सीआयएचे जुने खेळ आहेत, पण इराणी जनता एक संध आहे. तरीही इराणनं कुर्द प्रदेशात अतिरिक्त सैन्य तैनात केले आणि सीमेवरील गस्त वाढवली. जर हा कट यशस्वी झाला तर काय होईल? पहिली गोष्ट, इराणमध्ये गृहयुद्ध होऊन हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कुर्द क्षेत्र स्वतंत्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुर्की आणि इराकही अस्थिर होतील. तेलाच्या किमती जगभर वाढतील आणि भारतासारख्या देशाला याचा मोठा फटका बसू शकतो. मध्य पूर्व पूर्णपणे रक्तरंजित होईल. पण याला एक विरोधी बाजू पण आहे. कुर्द गटांमध्ये एकता नाही. इराणी कुर्द आणि इराकी कुर्द यांच्या भाषा, यांची राजकीय मतभेद, शिवाय इराणचे सैन्य
जगातील सर्वात मोठ्या मिसाईल यंत्रणांपैकी एक आहे. त्यामुळे बंड दडपणं त्यांना शक्य आहे. तूर्तास इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.